विद्येचे माहेरघर आणि सुसंस्कृत असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत दिसून आली। वडगाव शिरीमध्ये कोयता गँगनं काही तरुणांवर कोयत्यानं हल्ला केल्याची घटना घडली। विशेष म्हणजे एका महिला कॉन्स्टेबल समोरच हा संपूर्ण घटनाक्रम घडलाय। या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। या व्हिडिओमुळे पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत दिसून आलेली आहे। पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशती वाढलेल्या आहेत। आता वडगाव शेरी भागात कोयता गँगनं दहशत माजवली होती। या संदर्भातला व्हिडिओही व्हायरल होतोय। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुणांचे भांडण सुरू होते। या दरम्यानच मागून कोयता गँगचा एक सदस्य कोयता घेऊन येतो आणि भांडण करत असलेल्या तरुणावर जोरदार हल्ला चढवतो। यावेळी कोयता गँगचा हा सदस्य कोयत्यानं सपासप वार करताना दिसत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ पाडोळेचा मित्र ऋषिकेश ढेरे याचे आकाश नावाच्या मुलाशी भांडण झालं होतं। याच भांडणाचा वाद मिटवण्यासाठी सौरभ मित्रांसह वडगाव शेरीतील दिगंबर नगर भागात आला होता। त्यावेळी आकाशनं सौरभला मारहाण करायला सुरुवात केली। त्यानंतर आकाशचा मित्र अनुजनं ऋषिकेशवर कोयत्यानं वार केला। इतकंच नाही तर आरोपीनं त्यांना शिवीगाळ केली आणि त्याला जिवंत सोडू नका म्हणत त्याच्यावर दगडफेक केली। या दरम्यान सौरभचा मित्र अभि आगरकर आणि योगेश हे ऋषिकेशला वाचवण्यासाठी गेले, तेव्हा आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला। या दरम्यान घटनास्थळी एक महिला कॉन्स्टेबल देखील उपस्थित होती, मात्र तिला हा वाद मिटवण्यात यश आलं नाही। या प्रकरणी आता 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच पोलिसांनी या प्रकरणी सराईत 4 आरोपींना अटक केली आहे। या संपूर्ण राड्याचा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओत कोयता गँगची दहशत दिसून आलेली आहे। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, अपडेट रहा।